काय हवा सुटलीये. अय जास्त नको नजरेत येशील. हे आहे मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर. एक नंबर. फुल जोरदार पाऊस चालू आहे, फुल जोरदार पाऊस. नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय सगळे, कसे आहात, मजेत आहात ना, हसताय ना, हसत राहा आणि जगत राहा, हसत हसत जगत राहा. स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आणि आज आहे सॅटरडे, आज 1 तारीख, नवीन महिना चालू झाला आहे, मस्त ऑगस्ट. आणि आता वाजले 2:15. सकाळी गेलेलो मी बाबांना घेऊन कल्याणला, त्यांची एक टेस्ट करायची होती. जून जुलै म्हणजे आमच्या फॅमिलीचा सर्व्हिसिंगचा टाइम असतो. म्हणजे जून जुलै मध्ये सगळ्यांचे टेस्ट, आजारी हे सगळं होत असतं. म्हणजे आता मी एक्सपिरियन्स करतोय, बरेच वर्ष झाले. स्टार्टिंग माझ्यापासून झाली. जून मध्ये मी आजारी, जुलैच्या फर्स्ट वीकला मी आजारी पडलो, 1 वीक माझा गेला. मग नंतर सायली आजारी पडली, 1 हफ्ता तिला गेला. मग नंतर आईला 1 हफ्ता गेला. आणि आता बाबांचा चालू आहे, बाबांचा वीक चालू आहे. सो आता त्यांची ती लास्ट टेस्ट होती, ते करायला गेलेलो कल्याणला. तिकडे पण 2-3 तास गेले ट्रॅफिकमुळे. आणि आता गाडी आजारी पडले इन द सेन्स गाडीच्या हेडलाईट्स वगैरे थोडंफार काम आहे, ते करायचंय. तो आता चाललोय गॅरेजला, राकेशला पिकअप करायला चाललोय घराखाली. मग जाऊ गॅरेजला आम्ही. हा व्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे. लास्ट वीक मी व्लॉग नाही केला, सो कारण की आम्ही गेलेलो पंढरपूरला अचानक भयानक मध्ये. रॅन्डम खडे प्लॅन केला लास्ट वेडनेसडेला. मी असंच आईला बोललो अचानक, चल जायचं का पंढरपूरला. युट्यूब बघता युट्यूबवर आम्ही व्लॉग्स बघत होतो पंढरपूरचे. म्हणजे आता रिसेंटली 2-3 हफ्ते झाले आमच्या घरी तेच चालू होतं. म्हणजे 1 महिनाच ऑलमोस्ट जो वारीचा आहे. आम्ही युट्यूबला बघतो लाईव्ह अपडेट्स आणि व्लॉग. सो इच्छा होती, बरेच दिवस झाले, बरेच वर्ष झाले जायचं होतं. सो मी बसल्या असंच अचानक बोललो आईला, चल जायचं का वारीला. आई बोलली चल जाऊया, त्यात काय. आईची खूप इच्छा होती, खूप वर्ष. जस्ट रॅन्डम प्लॅन केला, चॅट जीपीटी वर चेक केला, जाऊ शकतो का वारीला, जॉईन करू शकतो का. त्याचा चॅट जीपीटी मस्त प्लॅन दिला की उद्याचा लास्ट दिवस आहे आणि वारी आता पंढरपूरला एंटर करणार आहे. तर तुम्ही लास्टचे जे 4-5 किलोमीटर आहे ते जॉईन करू शकता जर आता निघाला रात्री. तर वाकरी ते पंढरपूर 4-5 किलोमीटरची वारी तुम्ही करू शकता. सो काढली गाडी, गेलो आम्ही, सायली, मी, आई आणि पुण्याच्या दिदीला पण घेतलं. आणि आम्ही गेलो आणि मस्त झाली आमची वारी. थोडी का होईना पण झाली. आणि गेलो पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन करायला. चंद्रभागेत गेलो, नदीवर. मंदिरात तर नाही जाता आलं, कारण की मंदिरात जाऊच नाही शकत. आषाढी एकादशीच्या 1 दिवस आधीच गेलेलो आम्ही. इकडचे लोक बोलले तुम्ही आता लाईनीला उभे राहिला तर 2-3 दिवसांनी नंबर येईल. सो ते सगळं करून आलो आम्ही सॅटर्डेला. मग नाही व्लॉग केला मी तो. म्हणजे तो व्लॉग बनवलाय पण तो नंतर टाकेन मी, कारण की एकदम मला जरा चांगला बनवायचा, तो चांगला एडिट करायचा आहे. तर त्याला थोडा टाइम लागेल, तो प्रोसेस मध्ये आहे. लास्ट वीकेंडचा व्लॉग नाहीये, आता हा व्लॉग आपण करूया. कारण की उद्या पण आपण जाणार आहे नाशिकला म्हणजे त्र्यंबकेश्वर. 1 डे ट्रिप आहे, सकाळी निघणार आणि रात्री रिटर्न. सो स्टे ट्यून, मजा येणार आहे या व्लॉग मध्ये पण. बाय बाय. आपलं काम चालू आहे, राकेश मेकॅनिक करतोय. ही आपली जुनी हेडलाईट, ही आता नवीन लावायचं दोन्ही साईडचा. हे आहे लकी ऑटो कार पार्ट. हे फक्त इथे हेडलाईटचीच काम होतात आणि मला रस्त्यामध्ये चालू मध्ये दिसलं. पटकन बाबांना घरी सोडलं आणि आलो इकडे. आपले हेडलाईट कधीपासून बदलायचे होते, मला वाटलं क्लीन करून भेटेल. क्लीन करायला आलेलो, तो बोला क्लीन नाही होणार, नवीनच टाकायला. नवीन टाकतोय आता, पॅकेजच टाकतो तो, इथे काम करतो ना भाई. बराबर से डालो साहब, निश्चिंत होके खड़े रहिए, सब हो जाएगा. हाँ. ये थोड़ा एक राउंड मार के आइए. कितना टाइम लगेगा? एक राउंड मार के आइए, बना देता हूँ. आता हूँ जाके. आइए आराम से, आता हूँ मैं. अरे लकी कौन है? मैं जिधर वो सब लकी. झालेले दोन्ही लाईट फिटिंग. आता चालवल्यावरच कळेल चांगलं काम आहे का तुटपट्टीचं काम केलंय यांनी. झालंय एकदम व्यवस्थित. झालंय एकदम व्यवस्थित झालंय ना. 10,000 रुपये. किती? 10. इकडून आम्ही गेलो नाश्ता करायला आमच्या डोंबिवलीमध्ये. आमचं जे फेवरेट ठिकाणी आहे नाश्ता करायचं लहानपणापासून.
चला चाली चाली करा उठा उभं राहा उभी राहा हा चालती आहे कशी चालती कशी चालती मी मग असंच फिरत होतो संध्याकाळी. मी करू? तर मी रात्री करू? बाबांना घेऊन गेलो पायलच्या घरी तिकडे सोडायला, कारण की आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो. तर बाबांना एकट्यांना घरी ठेवू नाही शकत, सो पायलच्या घरी तुझी सोडायला पण गेलो drink आहे. अंबरनाथला. आणि त्याच्या मग ठेवायला आम्ही drink. बरोबर खेळत होतो, आयांश बरोबर खेळत होतो. अरे बापरे. आणि मग बाबांना सोडलं घरी तिच्या, आणि परत गेलो रात्री सर्किटला घरी. आणि कानपड सकाळी बाळा, उठून आम्हाला सर्किटला निघायचं कानपड. होतं त्र्यंबकेश्वरला. गुड मॉर्निंग गाईस. आता वाजलेत 7, सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला. सो रेडी झालोय, आता निघतोय. पाऊस पडतोय मस्त छान, आणि मी चाललोय पार्किंग मध्ये गाडी काढायला. हे लोक येतील खाली थोड्या वेळात. सो 7 वाजलेत आणि आता मॅपच्या हिशोबाने 3 hours 19 minutes दाखवतोय इथून पलावावरून त्र्यंबकेश्वर. सो लेट सी कधी पोहोचतोय, म्हणजे 8, 9, 10, 10:30 पर्यंतचा टायमिंग दाखवतोय. आम्ही तर थांबणार मध्ये नाश्ता वगैरे करायला. 11, 11:30 वाजेपर्यंत पोहोचू. आम्ही निघालेलो 7, 7:15 वाजता, आणि हा आमचा फर्स्ट स्टॉप आहे ब्रेकफास्ट साठी. 10:15 वाजलेत. फर्स्ट स्टॉप आहे ब्रेकफास्ट साठी. हे आहे हॉटेल. कोणच नाहीये सकाळी सकाळी. आणि हा जुना, त्याच्या मागे आहे तो समृद्धी आहे, त्याच्यावरनं येऊन आतमध्ये येऊन असा इकडे मग थांबलोय. समृद्धीवर तर काहीच नाहीये खायला, म्हणजे फूड वगैरे काहीच नाहीये. सो एक्झिट करूनच लागलाय मस्त हॉटेल. एक नाश्ता करू, बघू काय काय आहे अवेलेबल, आणि जे असेल ते खाऊन निघू पुढे. ऑन ट्रॅक आहे, ऑन टाइम आहे. 10:15 वाजता 10चा माझा टार्गेट होता ब्रेकफास्टचा, आणि आता 1-1.5 तास दाखवतोय अजून. 11:30चा टाइम दाखवतोय, पण 12 वाजतील. तर इथे टाइम जाईल थोडा. पण पाऊस एवढा खतरनाक आहे, तुम्ही बघितलं असेल याच्या आधी एक व्हिडिओ मध्ये, किती मोठा आणि किती जोरात पाऊस आहे. रस्त्यात काही दिसतच नाहीये. कॅमेऱ्यामध्ये तरी दिसते व्हिडिओ, पण असं नॉर्मल नाही दिसत विथ नेकेड आईस. आणि एक नंबर क्लायमेट आहे, एक नंबर क्लायमेट आहे. काय हवा सुटलीये. तिकडे आतमध्ये उभे आहेत, आणि या दोघी प्लांट लवर्स, सायलीची मम्मी आणि माझी. दोघांचा काहीतरी शोध चालू आहे. दोघींना झाडं खूप आवडतात. काय शोध लावला? गरम गरम बटाटा भजी आणि पोहे आणि उपमा खाऊन झाला. आता गरम गरम बटाटा भजी घरगुती स्टाईल मला हे पाहिजे ते पाहिजे आहे ना, डाएटचं पण आहे. घरगुती स्टाईल. घरगुती आहे तो. खूप छान असं सीन आहे आणि छान हवा आहे. मी थांबलोय आता जाता जाता. भारी भारी स्पॉट्स आहेत, आणि कहते हैं ना, मंजिल तो पहुंचना ही है पर सफर का मजा लेना चाहिए. तो मैं तो भाई अपना सफर का मजा लेके ही चलता हूँ. रास्ते में रुक रुक के ही चलता हूँ, आराम आराम से ही चलता हूँ.
जहाँ मन किया रुकने का वहां रुक जाते हैं और इनको भी उतार देते हैं। देखो मजे करो, वहां तो पहुंचना ही है तो जाएंगे, सफर का भी मजे लो। कुठे चालले? ओढायला? हे बघा, ही भाताची शेती आहे, ही कसली आहे माहित नाही मला, पण पूर्ण हे झाली हवेनी रोप, आणि ते डोंगर बघा कसे, इट्स व्हेरी व्हेरी रिफ्रेशिंग. गजब की हवा चल रही है भाई, वेरी गजब हवा. त्यांचे फोटोशूट चालू आहेत इथे, काय माहिती काय करतात ते कधीपासून. 10 मिनिटं तर झाले. ते खाली काय आहे, इथे शेतात पाणी, ओढा तिकडे आहे खाली. वा 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 वा, काय गे, काय करतीस? हा, भाजी बिजी दुसऱ्याच्या शेतात येऊन भाजी उपटतीस का काय? पकडतील, पकडतील हा, बांधून ठेवतील. जा ठाकूर, हे हात दे दे, चल. कुठली भाजी तोडलीस? हा, सकुरुबाची. कुठली? सकुरुबा ठीक आहे तुमची सकुरुबा. सकुरुबा 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 बघू दे मला इकडे भेटते काय. पकडतील हा, लाईन मारतील. कोण नाही धरून ठेवतील मग. तर मस्त दिसतंय. अय, जास्त नको नजर देशील. माझ्या ओळखत नजरे देशील हा, जास्त काढू नकोस. या उभे राहा. काय बघ नक्की काय भाजी आहे ती, जास्त नाही तर काय पण उपटून चारशील, रात्री भाजी बनवशील. हा, कसली भरपूर भेटते. त्या दिवसातच भेटते ती, नंतर नाही. पावसातच असते. तू सांगणार आम्ही ऐकणार, आम्हाला काय माहित. खरंच की आत्ताच भेटतात, नंतर नाही भेटत. पावसाळी थोड्या मस्त आहे. काय नाव आहे भाजीचं? आता सांगितलं की सकुरुबा. काय? सकुरुबा. सक्रुबा. पोचलोय आम्ही इथे त्र्यंबकेश्वरला. हे आहे तिकीट सेंटर. इथे लाईन लावायची तिकीट काढण्यासाठी. 200 रुपये पर पर्सन आहे. तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता. ज्याने ऑनलाईन नाही काढले तर इथे येऊन काढायचं. नॉर्मल लाईन पण आहे, पण नॉर्मल लाईनला खूप 5-6 तास लागतील. त्या तिकीट काढूनच 2 तास लागणार. सगळेच तिकीट काढतात ते आता. आणि हा मंदिराचा रस्ता आहे. नाश्ता करायला माझं झालंय करून. आता वेट करतो, आता डायरेक्ट दर्शनासाठी जायचं. बघू किती टाइम लागतोय लाईन लावायचं. लेट्स सी. हे आहे मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर. आणि मागे सीन बघा किती मस्त आहे. पाऊस बंद चालू आहे. मी छत्र्याला आणल्या नाही, कुठे कॅरी करतो, गाडीतच ठेवलं. तिथून एंट्री आहे हे मंदिर, आणि मागे वॉटरफॉल आहे. तर हे मंदिर आहे.
कर्नाटक मद्रासी आहे की नाही असंच वाटतं Pass valid. Pass valid. Pass valid. हर हर महादेव हे मंदिर आहे. राव बी हे पूर्ण मंदिर आहे. हे मंदिराचं म्हणजे आतमध्ये ऍडमिट नाही पाऊस पडतोय फुल आणि अशी करून लाईन आहे मोठी. आम्ही 1 तास झाला लाईन मध्ये. त्याच्या मागे लाईन लागते. ही पूर्ण लाईन आहे. इथून एंट्री आहे आणि एवढंच तुम्हाला पॅसेज भेटतो. इथं मंदिर दिसतं प्रॉपर. तर फक्त आणि फक्त लाईन लाईन लाईनच दिसते. पण इथे प्रॉपर टाइम भेटला आम्हाला मंदिरामध्ये बाहेरून. एंट्री मेन एंट्री इथून आहे. हे मस्त डोंगर आहे. खाली बघून चढा वरती चढी. हे बघा हे पूर्ण स्टोन कार्विंगचं मंदिर आहे. बजाव. एक नंबर. ओ वाला ओ वाला. एक नंबर. अशा प्रकारे आपली ही ट्रिप संपलेली आहे. त्र्यंबकेश्वरची ट्रिप संपलेली आहे. आता वाजलेत 7. हा परफेक्ट 7 वाजलेत.
आणि हा आता आम्ही आलोय बाहेर. हा हायवे लागेल, समृद्धी हायवे. आता इथून 2.5 तास दाखवतोय घरीच जाणार इथून डायरेक्ट. लास्ट स्टॉप आहे आमचा वॉशरूम अँड ऑल, आणि मग आता इथून डायरेक्ट घरी. सो हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. फुल जोरदार पाऊस चालू आहे, फुल जोरदार पाऊस सकाळपासून. समृद्धीवर आहे आपण आणि आज जोरात पाऊस बघा जोरदार आहे. गाडी 80 स्पीडला आहे आणि पण किती पाऊस चालू असं वाटतं.